जय श्री महाकाल सगळ्यांना. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नम्रताज व्लॉग. तर तुम्हाला बॅकग्राऊंड वेगळं दिसत असेल का आणि डोक्यावरनंही तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण आलेलो आहोत जेजुरी दर्शनासाठी. कसं दर्शन आहे काय हे सगळं तुम्हाला कळेलच पुढे, त्यासाठी स्टे ट्यून गाईज. जेजुरी हे देवस्थान खूप जणांचं कुलदैवत आहे. त्यामुळे वर्षातून एकदा तरी लोक इथे जातातच. कुलदैवत असल्यामुळे नवीन लग्न झालेली जोडपी तर दर्शन घेण्यासाठी जातातच. जागरण गोंधळ, हळदीने पूर्ण पिवळी झालेली जेजुरी, ज्याला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं, माझं तर हे खूप फेवरेट ठिकाण आणि मी दरवर्षी जाते. वर्षातून एक दिवस तरी आमचा फिक्स असतो, तो म्हणजे जेजुरी. खरं तर जुना गड करून नवीन गड करावं असं म्हटलं जातं, पण आम्हाला शक्य नाही आहे. आम्ही एकदाच जुना गड करून नवीन गड केला, पण दरवर्षी आम्ही नवीन गडावर जातो. सो तुम्ही पण जेजुरीला जाता का? मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. जेव्हा पृथ्वीवरती राक्षस थैमान घालतात, त्यांना आळा बसविण्यासाठी किंवा शिक्षा देण्यासाठी देवांना अवतार घेऊन खाली यावंच लागतं. जेजुरीचे खंडेराया हा एक तसाच अवतार आहे. हा महादेवांचा अवतार आहे, म्हणजेच साक्षात आपले महाकाल आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स बनवत असतो आणि इंडियातले खूप वेगवेगळे मंदिरं कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त आपण महाकाल किंवा महादेवांचेच मंदिरं कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. सो त्यातला एक हे मंदिर म्हणजे जेजुरीचा खंडेराया. हे कुणाला माहीत नाही आहे किंवा जे नॉन महाराष्ट्रीयन असतील मे बी त्यांना माहीत नसेल, पण जे महाराष्ट्रात राहतात आणि जे महाराष्ट्रीयन आहे त्यांना तर हे नक्कीच माहिती आहे. सो म्हाळसा आणि भानुबाई असे खंडोबांच्या 2 बायका होत्या. खूप जण काही वेगळ्या स्टोऱ्या सांगतात, पण मला माहीत असलेली, मी लहानपणापासून ऐकत आलेली स्टोरी म्हणजे जेजुरीमध्येच जाताना ना व्हिडिओ कॅसेट्स भेटतात. पहिले CD प्लेयर्स वगैरे असायचे ना, त्यावरती मी लावून ह्या स्टोऱ्या ऐकलेल्या आहेत किंवा हे गाणे ऐकलेले आहेत, त्यामुळे मला माहिती आहे. पार्वती मातांची एक मैत्रीण होती, ती त्यांना भेटायला आली होती. त्यावेळेस तिची इच्छा झाली होती की महादेवांशी लग्न करायची. पार्वती माताने स्वतः महादेवांकडनं असं वचन घेतलेलं की तुम्ही माझ्या मैत्रिणीसोबत लग्न करणार. त्यावर महादेव नाही म्हटले, पण पार्वती माता ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यावर महादेव असं म्हटले की ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास कुणाला होणार आहे, तो तुलाच होणार आहे. मी पुढच्या जन्मात तिच्याशी लग्न करेल. आणि ज्यावेळेस त्यांनी खंडोबांचा जन्म घेतला, ज्यावेळेस खंडोबा म्हणून ते ह्या पृथ्वीवरती आले, त्यावेळेस त्यांनी पार्वती मातांचा शब्द पाळला आणि भानुमातांशी लग्न केलं. आणि याचा खरंच म्हाळसा देवींना खूप त्रास झाला. असं म्हटलं जातं की सगळ्यात पहिले म्हाळसा देवींचं दर्शन घेतलं जातं आणि मगच खंडोबांचं दर्शन घेतलं जातं. म्हाळसा देवी ह्या सगळ्यात वरती आहेत आणि भानुबाई ह्या पायथ्याशी आहेत. जाताना सगळ्यात पहिले म्हाळसा देवींचं दर्शन घेतलं जातं, मग खंडोबाचं दर्शन, आणि खाली उतरताना भानुबाईंचं दर्शन घेतलं जातं. सो ही प्रथा आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला लोक सांगतातच, आणि नाही सांगितलं तर आपले व्लॉग्स आहेतच. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ भेटत राहतील. सो आता तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करा आणि जेजुरी पण बघा. स्टे ट्यून गाईज.
सो माझी लहानपणापासून फेवरेट असलेली मेहंदी इथे मी काढायला बसलेली आहे. मला जेव्हा पण ही छापवाली मेहंदी दिसते मी नेहमी काढते आणि मी लहानपणापासून काढते. सो मला आजपर्यंत तरी साईड इफेक्ट नाही झाला. खूप जण म्हणतात केमिकल युक्त असते, चांगलं नसतं हे ते, पण मी काढते. आणि आपलं फेवरेट काढलेलं आहे महाकाल, दिसतच असेल तुम्हाला आणि किती छान आहे तुम्ही बघू शकता. त्रिशूल आहे, महाकाल आहे. सो काढलेलं आहे फायनली. आतापर्यंत तुम्ही व्लॉग बघितला असेल आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा, ज्याने मला मोटिवेशन भेटेल आणि मी अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. भेटू परत नवीन अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल डन, खाओ पिओ खुश रहो. बाय बाय.